तो रडत होता, पण त्यांनी दया दाखवली नाही. माऊलीला कुणी मारलं? महाराष्ट्राचा हरियाणा होत आहे. लातूरच्या ऑनर किलिंगवरून प्रकाश आंबेडकर यांचा आरोप. नेमकं प्रकरण काय? हरियाणात घडते ते आता महाराष्ट्रात होत आहे. माऊली सोटिया 18 वर्षाच्या कॉलेज विद्यार्थ्याचे रोहिणीच्याशी प्रेमसंबंध जुळले. माऊलीच्या आईने मुलीला समजावले की लग्न होणार नाही आणि पोराच्या बापाने त्या मुलीला घराकडे सोडले आणि आपल्या पोटच्या पोराला समजावले. परंतु तरीही पोरीच्या बापाने माऊलीला चिठ्ठी पाठवून बोलावले आणि त्याला मोटरसायकलच्या सायलेन्सरने इतके मारले की त्याची हाडे फ्रॅक्चर झाली आणि तो अर्धवट बेशुद्ध झाला. यानंतर बापाने पोराला जगवण्यासाठी 5 एकर जमीन विकली, परंतु पोरगा हातचं गेलं. महाराष्ट्राचा हरियाणा झाला आहे. बीडच्या मराठा वंजारी वादानंतर आता धनगर मराठा वाद निर्माण झाला असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला. तसेच प्रकाश आंबेडकर म्हणाले, आम्ही जाऊन भेट दिली, वातावरण शांत राहील म्हणून आम्ही सांगितले. तपासात पोलिसांनी ज्या उणिवा सोडल्या त्या आम्ही दाखवून दिल्या आहेत. जो आरोपी पकडला ते नमूद केले आहे. माऊली सोट आहे. त्याला FIR नंतरनं 2 दिवस पाहिले नाही. त्याचे कपडे कुठे ठेवले, कसे ठेवले हे पाहिलं आणि आपण तिथे गेल्यावर चौकशी सुरू झाली. चिठ्ठी ताब्यात घ्यायला पाहिजे होती. फिंगरप्रिंट तपासायला पाहिजे होती. कोणी आय विटनेस आहे त्याचाही शोध घेतला नाही. बाईकच्या सायलेन्सरने मारले आहे. डॉक्टरांचं स्टेटमेंट अद्याप आलेलं नाही. दुर्दैवी म्हणजे तो बेशुद्ध अवस्थेत असताना त्याला डिस्चार्ज दिला गेला. घरच्यांनी 5 एकर जमीन विकून त्याला बरे करण्याचा प्रयत्न केला. शेवटच्या क्षणापर्यंत जी नर्स त्याला सेवा देत होती तिचंही स्टेटमेंट घेतलेले नाही. अद्यापही स्वतःच्या जातीचं वर्चस्व तयार करण्याचा प्रयत्न होऊन ऑनर किलिंग केले आहे. यावर कोणत्याही पक्षाच्या आमदाराने भेट दिलेली नाही. त्यामुळे आपण मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की असे चालू राहिले तर महाराष्ट्राचा हरियाणा होईल. कोणत्या तरी मंत्र्यांनी जाऊन शासनाने मदत करायला हवी होती, असे आंबेडकर यांनी म्हटले.